तसेच हार्दिक लोंढे, ज्याला आपण हार्दिक पांड्या म्हणून इथं संबोधतो, हार्दिक लोंढे याची कामगिरी आपल्याला विसरून चालणार नाही. गोलंदाजीचा प्रमुख मारा हार्दिक लोंढे करतो. मी जयवंत गिरी यांना विनंती करतो, आपण लेग अंपायरची कामगिरी करायची आहे. आपल्याला विनंती आहे, आपण मैदानात उतरायचं आहे. दोन्ही पंच मैदानात आलेले आहेत. स्पार्टन संघाचं क्षेत्ररक्षण सजवण्यात आलेलं आहे. कुठल्याही फलंदाजांनी 6 षटकार 6 चेंडूमध्ये मारले तर रोहिदास परंडवाल यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल, याची नोंद घ्यायची. 6 चेंडू 6 षटकार 5,000 रुपये. सर्व फलंदाजांनी याची नोंद घ्यायची आहे. सामन्याला लगेचच सुरुवात होते. आजच्या दिवसातील सेमीफायनलचा प्रथम सामना एम के स्पार्टन वर्सेस एम के लेजंड. सगळ्या खेळाडूंना विनंती, आपण टाळ्या वाजून दोन्ही संघाचं अभिनंदन करायचंय. चांगली कामगिरी या दोन्ही संघांनी दाखवून या सेमीफायनलच्या सामन्यात प्रवेश केलाय. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा. पहिलं सांघिक, पहिलं वैयक्तिक, पहिलं षटक घेऊन येतोय ऋषिकेश दरेकर. ऋषिकेश दरेकर टू विनय ठाकूर, दोन्ही बापदेव संघातील प्रमुख खेळाडू आता आमने सामने. स्ट्राईकला विनय, नॉन स्ट्राईकला प्रथमेश. काय कामगिरी दोघं करतायत आपल्याला या माध्यमातून पाहावं लागेल. किती धावा आपल्या संघासाठी जमवतायत. जितक्या धावा आपल्या संघासाठी जमवतील तितकं त्यांचे जिंकायचे चान्सेस वाढतील, कारण समोर आशिष दरेकर सारखा फलंदाज आहे याची त्यांना जाणीव नक्कीच असेल. सामन्याला सुरुवात ऋषिकेश दरेकर पोदी एंड कडून मारा करताना पहिला चेंडू सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर 6 धावा विनय ठाकूर यांच्या बॅटेटने निघतोय पहिला षटकार. पहिल्या चेंडूवर दाखवून दिले विनय ठाकूर यांनी हलक्याहून घेणार नाहीये. आपल्या संघाला फायनल मध्ये पोहोचवायचं असेल तर विनय ठाकूर याला हीच कामगिरी सातत्य दाखवावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन ऋषिकेश दरेकर. पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, बॅटेचे कडा घेऊन फाईन लेगच्या दिशेने हवे चेंडू झेल सोडतोय क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा पार, चौकार. दुसऱ्या चेंडूवर 4 धावा. गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. स्पार्टन या संघाकडून अतिशय महत्वाचा झेल मात्र हा सुटलेला आहे. विनय ठाकूर याचा झेल सोडलेला आहे स्पार्टन संघाने. आता मात्र याचं मोठं बलिदान आपल्याला पाहावं लागेल. विनय ठाकूर सारख्या फलंदाजाचा जर झेल सोडला तर तो खूप महागात पडेल. ऋषिकेश दरेकर याला चांगलंच माहिती आहे. सुंदर असा चेंडू टाकला होता मात्र झेल काय पकडू शकला नाही क्षेत्ररक्षक आणि 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 10. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 10. पोदी एंड कडून मारा करताना ऋषिकेश याचा पुढचा चेंडू स्ट्राईकला विनय सफल होतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह कार्पेटच्या सहाय्याने 1 धाव पूर्ण. चेंडू खाली ऋषिकेश. आशिष दरेकर दुसरी धाव घेण्यात यश. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगला ताळमेळ दोघांच्या बॅटिंग मध्ये आपल्याला. प्रथमेश भुजबळ, विनय ठाकूर महत्वाचे खेळाडू. या 2 खेळाडूंवर मदार असेल या संघाला सेमी फायनल मध्ये पोहोचवायची आणि तेवढीच मदार असेल आशिष दरेकर, गौरव कांडपिळे, ऋषी दरेकर, हार्दिक लोंढे यांच्यावर. पुढचा चेंडू घेऊन ऋषी दरेकर तयार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चपळ होतोय. पुन्हा एकदा हवे चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल पकडतोय क्षेत्ररक्षक. हा क्षेत्ररक्षक याने पीपीएल ला देखील दाखवून दिलं होतं की डाय मारून त्यांनी कॅचेस पकडल्या होत्या. त्याच क्षेत्ररक्षकाकडे झेल जातोय आणि झेल पकडतोय. मोठा मासा गळाला लागतोय. विनय ठाकूरच्या रूपात पहिला झटका बसतोय तो लेजंड संघाला. आता मात्र प्रेशर मध्ये असेल लेजंड संघ. पुढे कोण फलंदाजीला उतरणार याची नक्कीच आपल्याला. आणि मुस्ताफा या खेळाडूला मैदानात पाठवतोय विनय ठाकूर. एक बाद धावा झालेल्या आहेत. 12 या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकला मात्र सलामीला आलेला फलंदाज प्रथमेश भुजबळ अजून एकही चेंडू त्याने
फेस केलेला नाहीये. पुढचा चेंडू ऋषिकेश दरेकर टू प्रथमेश भुजबळ, सफल होतोय. सुंदर चेंडू ब्लॉक करतोय फलंदाजाला. प्रथमेश भुजबळ सारख्या फलंदाजाला ब्लॉक करतोय. सुंदर चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू. अरे ऋषिकेश दरेकर सारखा गोलंदाज आपला अनुभव दाखवतोय सेमीफायनलच्या सामन्यात. प्रथमेश भुजबळ, पुढचा चेंडू सफल होतोय. ऋषिकेश दरेकरचा मारा, पुन्हा एकदा खोलवर चेंडू अपील होते, मात्र पंचांकडे लक्ष असेल. काय निर्णय देत आहेत पंच? माझ्या मते लेग बाईचा आपल्या इथे आउट नाहीये, मात्र स्टंपला लागायची अपील दोन्ही खेळाडू करतायत. पंच विचार विनिमय करून काय निर्णय देतात याकडे लक्ष असेल. पहिल्या षटक संपतंय. पंच नॉट आउट देत आहेत पंच. प्रथमेश भुजबळ अजूनही मैदानात. अतिशय सुंदर चेंडू ऋषिकेश दरेकर यांनी शेवटचे 2 चेंडू खोलवर पद्धतीचा मारा केला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1-13. अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. आता पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. आता जास्त खेळाडू आपण 38 सर्कलच्या बाहेर ठेवू शकतात. पुढचा षटक वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन हार्दिक लोंढे यांनी सुंदर अशी गोलंदाजी या सामन्यात केलेली आहे. आपल्याला पाहावं लागेल या सामन्यात काय गोलंदाजी करताय. स्ट्राईकला तो इन्फॉर्म बॅट्समन प्रथमेश भुजबळ, नॉट स्ट्राईकला मुस्तफा. पुढचा चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू पुल करतोय. पहिला चेंडू व षटकार. 6 धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोचते बिनबाद 19. पहिल्या चेंडूवर षटकार लगावतोय, बॉलरवर प्रेशर आणतोय प्रथमेश भुजबळच्या पट्ट्यात आज कुठलाही चेंडू आला तर तो सीमा पार जाईल याची सगळ्या खेळाडूंना माहिती आहे. तरी पुढचा चेंडू घेऊन हार्दिक लोंढे तयार, सफल होतोय प्रथमेश भुजबळ. पुन्हा एकदा ऑफ साईडला टाकलेला चेंडू स्वैर घोषित करतायत पंच. अवंतर धावेत वाढ. अवंतर धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोचती ती 1-20. पुढचा चेंडू घेऊन हार्दिक लोंढे पुदी एंड कडून तयार. 4-5 पावलाचा रनअप. स्ट्राईकला प्रथमेश भुजबळ सफल होतोय. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. 1 धाव घेण्यात दुसरा धावेचा प्रयत्न, मात्र अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानायला गेला आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 1-21. जर या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी 60 धावा तरी स्कोर कार्डवर लावावे लागतील. पुढचा चेंडू घेऊन हार्दिक लोंढे तयार. स्ट्राईकला नौका फलंदाज मुस्तफा. पुढचा चेंडू हार्दिक लोंढे, सुंदर असा चेंडू लेग साइडवर तटवायचा प्रयत्न, मात्र हार्दिक लोंढे याचा सुरेख मारा. डॉट चेंडू, पहिला चेंडू निर्धाव चेंडू जातोय या षटकातील. संघाची धावसंख्या मात्र स्थिर. संघाची धावसंख्या 1-21. दुसऱ्या षटकाची प्रगतीवर असताना संघाची धावसंख्या 21. पुढचा चेंडू घेऊन हार्दिक लोंढे तयार. मुस्तफा सफल होतोय, पुल करतोय. आता मात्र लांब षटकार लगावून देतोय मुस्तफा. हाईट कमी मात्र षटकार तेवढाच लांब मारतोय मुस्तफा. तरी प्रथमेश भुजबळ यांना बक्षिसांचा वर्षाव विशाल विदाटे यांच्याकडून लगातार 3 षटकारावर प्रथमेश भुजबळ यांना 500 रुपयाचं रोख पारितोषिक लावलेलं आहे. प्रथमेश भुजबळ यांनी नोंद घ्यायची. लगातार 3 षटकार 500 रुपये. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 27. 1-27 षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. हार्दिक लोंढे टू मुस्तफाने देखील दाखवून दिलंय आपण ही काय कमी नाही. पहिल्या चेंडूवर षटकार मारतोय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा पुल करायचा प्रयत्न, मात्र पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर स्वैर घोषित करतायत पंच. अवांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते 1-28. हार्दिक लोंढेवर प्रेशर आपल्याला जाणवतंय. पुढचा चेंडू हार्दिक लोंढे, तो मात्र निर्धाव जातोय चेंडू. फलंदाजाला काही चेंडू समजत नाहीये. बॅटने बॉलचा काही स्पर्श न होता चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातात. शेवटचा चेंडू या षटकातील हार्दिक लोंढे टू मुस्तफा.
पुढचा चेंडू घेऊन हार्दिक लोंढे पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, खोलवर टाकलेला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने प्रथमेश भुजबळ सांगतायत की स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत. एक चांगलं काम माझ्या मते करतायत प्रथमेश भुजबळ. स्वतः स्ट्राईक घेऊन आपली जबाबदारी घेतायत. त्यांना माहिती आहे त्यांच्यावर जबाबदारी असेल या संघाला मोठ्या धावा जमून द्यायची, कारण प्रथमेश भुजबळ सिनियर खेळाडू या संघात विनय ठाकूर सारखा मोठा खेळाडू आउट झाल्यानंतर त्यांच्यावर नक्कीच जबाबदारी असेल. मागच्या सामन्यात आपण पाहिलं एकाकी झुंज देऊन त्याने आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचवलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1-28. पुढचं षटक घेऊन इन्फॉर्म गोलंदाज गौरव कांडपिळे. आपल्याला जर आठवत असेल 26 जानेवारी PPL ला याच गोलंदाजाने उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज आज वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन पहिला चेंडू गौरव कांडपिळे प्रथमेश भुजबळला काही चेंडू समजत नाहीये. निर्धाव जातोय चेंडू. गौरव कांडपिळे सुंदर चेंडू, पूर्ण प्रॅक्टिस करून आलेले हे गोलंदाज. पुढचा चेंडू प्रथमेश भुजबळ सफल होतोय. आता मात्र प्रथमेश भुजबळ दाखवून देतोय की डॉट चेंडू नंतर काय होतं. दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावतोय. गौरव कांडपिळेवर प्रेशर आणतोय तो प्रथमेश भुजबळ. प्रथमेश भुजबळ आपल्यावर जबाबदारी असेल या संघाला फायनल मध्ये पोहोचवायची आणि ती जबाबदारी चोख पद्धतीने पार पाडतोय प्रथमेश भुजबळ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-34. प्रथमेश भुजबळ यांनी नोंद घ्यायची. 3 षटकार लगातार लगावले तर विशाल विदाटे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू घेऊन गौरव कांडपिळे आता मात्र पूल करायचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा काही स्पर्श होत नाही. सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातात निर्धाव जातोय चेंडू. गौरव कांडपिळे कमबॅक करतात या चेंडूने. प्रथमेश भुजबळ पुन्हा एकदा सफल होत आहेत. गौरव कांडपिळे पोदी एंड कडून मारा करताना चौथा चेंडू. सुंदर पटका उंचावरून शॉट आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. प्रथमेश भुजबळ यांची बॅट आता काय तापलेली आहे. PPL चा फॉर्म कंटिन्यू अजूनही करतायत. प्रथमेश भुजबळ यांनी अजून 2 षटकार लगावले. ते संजय भुजबळ यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या डोक्यावर. आता मात्र मंदार घडशी चेंडू खाली. फलंदाज होतोय बाद. माझ्या मते बक्षिसाचं आमिष दाखवलेलं होतं त्याला, मात्र फलंदाज सुंदर फलंदाजी करत होता प्रथमेश भुजबळ आणि बाद झालाय. वैयक्तिक 20 धावेवर प्रथमेश भुजबळ बाद होतोय. आता पुढचा फलंदाज मैदानात येतोय बाबू. संघाची धावसंख्या 40. 2-40. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2-40. आता मात्र 2 नौके फलंदाज मैदानात. बाबू आणि मुस्तफा दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या बाहेर. विनय ठाकूर, प्रथमेश भुजबळ. सुंदर फलंदाजी प्रथमेश भुजबळ याने केली. नौका फलंदाज स्ट्राईकवर. बाबू टू गौरव कांडपिळे. पुढचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने बॅटीची कडा घेऊन जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण होतीये. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 42. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2-42. आता तिसरा आणि महत्वाचं षटक कोणाच्या हातात देतोय ऋषिकेश दरेकर हे पाहावं लागेल. शेवटचं षटक कोण टाकेल हे पाहावं लागेल आपल्याला. अथर्व खानविलकर एक नौका गोलंदाज, युवा गोलंदाज, सुंदर गोलंदाजी करतो. उदयमुख खेळाडू आपण त्याला म्हणत असतो. त्याच्यावर मदार दिलेली आहे ऋषिकेश दरेकर यांनी. सुंदर गोलंदाजी त्याने देखील PPLच्या सामन्यात केली होती. आता तोच अथर्व खानविलकर टू मुस्तफा देखील 1 षटकार लगावून वैयक्तिक 8 या धावसंख्येवर खेळतोय. आता आपल्या संघाला जर चांगल्या परिस्थितीत न्यायचं असेल तर अजून भरपूर धावा जमावा लागतील विनय ठाकूर यांच्या लेजंड संघाला. अथर्व खानविलकर पोदेंड कडून वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन पहिला चेंडू. अथर्व तो
मुस्तफा. पुढचा चेंडू स्लॉक करायचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिर. संघाची धावसंख्या 2 बाद 42. 2 बाद 42. माझ्या मते फलंदाजावर थोडस प्रेशर दडपण असेल की धावा जमवायचं. शेवटचे 5 चेंडू. अथर्व खानविलकरचा पुढचा चेंडू. सुंदर फटका सरळ मारलेला आहे. क्षेत्ररक्षकाचा सुंदर झेल. आशिष दरेकर झेल घेतायत. आशिष दरेकर चेंडू खाली असताना चेंडू काही हातातून जाणार नाही आणि पुढचा झटका बसतोय तो लेजंड संघाला. तिसरा झटका. संघाची धावसंख्या मात्र अजूनही स्थिर. संघाची धावसंख्या 3 बाद 42. आशिष दरेकर यांचा सुंदर झेल आपल्याला याच्या माध्यमातून. आता मात्र बंटी बवेजा मैदानात. विनय ठाकूर यांचे डाकते बंधू. विनय ठाकूर यांच्या अंडर खेळताना सुंदर ट्रेनिंग देखील त्यांनी घेतलेली आहे. किती धावा जमवतात आपल्या संघाला. बाबू स्ट्राईकला आहे. बाबूवर आता जिम्मेदारी असेल की संघाला चांगल्या परिस्थितीत नेऊन ठेवायची. अथर्व खानविलकरने चांगली गोलंदाजी केली. एक धावांचा डोंगर तो झाला होता, त्याला रोखण्यात कुठेतरी यश मिळते स्पार्टन संघाला. पुढचा चेंडू. अथर्व. सुंदर चेंडू. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू ऑफ साईडला तटतो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर थ्रो. दुसरी धाव घेण्यात यश. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बंटी याची 2 धावा घेऊन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 बाद 44. बाबू स्ट्राईकला. अथर्व खानविलकर सुंदर गोलंदाजी करताना. सुंदर चेंडू खोलवर पद्धतीचे. सातत्याने खोलवर पद्धतीचे चेंडू टाकताना परत एकदा 2 धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्यात पुन्हा एकदा यश मिळते ते लेजंड संघाच्या दोन्ही फलंदाजांना. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 बाद 46. षटकातील अजून शेवटचे 2 चेंडू. या इनिंगचे शेवटचे 2 चेंडू. 2 चेंडूत किती धावा जमवतात. 50 पार होतात की नाही बघावं लागेल आपल्याला. पुढचा चेंडू. फुलटॉस पद्धती चेंडू. पंच नो घोषित करतायत. लेग अंपायर नो घोषित करतायत. 1+1. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48. 3 बाद 48 आणि फ्री हिट घोषित करतायत पंच. फ्री हिटचा फायदा. आता मात्र बंटी स्ट्राईकला. बंटी ठाकूर किती धावा आपल्या संघासाठी जमवत आहेत. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत, त्यात फ्री हिट मिळालेली आहे बंटी ठाकूर यांना. बंटी ठाकूर. विनय ठाकूर यांचे धाकटे बंधू. पुढचा चेंडू. अथर्व टू बंटी. बंटीचा स्टॅन्स. बंटीने शॉट मारला ऑफ दिशेने, मात्र सरळ चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या. मात्र फ्री हिट असताना फ्री हिट होती. क्षेत्ररक्षकाला वाटलं फलंदाज बाद होतोय, त्यात फलंदाजांनी चालाकी दाखवली आणि 1 धाव पूर्ण केली. एका धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 49. शेवटचा चेंडू. अथर्व टू बाबूने पॅड घुमले पण बॅट येतं आणि चेंडूचा काही स्पर्श नाही. फलंदाज धावचीत होते. संघाची धाव संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावांचं आव्हान असेल ते स्पार्टन संघासमोर. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला अथर्व याच्याकडून पाहायला मिळाली. शेवटचं शतक अतिशय उत्कृष्ट त्या पद्धतीने त्यांनी टाकलं. विनय ठाकूर आणि प्रथमेश भुजबळ यांनी सुंदर फलंदाजी केली. मात्र 50 धावांचं आव्हान फक्त ठेवलेलं आहे ते स्पार्टन संघासमोर. स्पार्टन संघातील 2 खेळाडूंवर जिम्मेदारी असेल. आशिष दरेकर, ऋषिकेश दरेकर यांच्यावर या धावा पूर्ण करायची आणि फायनल मध्ये कुठला संघ जाईल या इनिंग नंतर आपल्याला कळेलच. कृपया खेळाडूंना विनंती आहे, जुना चेंडू समालोचन कक्षात जमा करायचा आहे.
आजच्या दिवसातील सेमीफायनलचा प्रथम सामना लेजंड्स वर्सेस स्पार्टन. एम के लेजंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 49 धावा फलकावर जमवल्या. 50 धावांचं माफक आव्हान या स्पार्टन संघासमोर ठेवलेलं आहे. आता मात्र विनय ठाकूर, प्रथमेश भुजबळ यांच्या गोलंदाजीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तसेच ऋषिकेश दरेकर, आशिष दरेकर, गणेश भुजबळ यांसारखे अनुभवी फलंदाज ते बापदेव पोलीस संघाच्या प्रमुख संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. ते दोन्ही खेळाडू आपल्याला या संघात पाहायला मिळतील. आणि ओपनिंगला आलेले दोन अनुभवी फलंदाज म्हणजे गणेश भुजबळ आणि आशिष दरेकर. स्ट्राईक मात्र गणेश भुजबळ घेणं, आशिष दरेकर यांची आपण दर सामन्यात जर बघितलं तर आशिष दरेकर कुठलाही सामन्यात स्ट्राईक घेताना आपल्याला दिसत नाही. नॉन स्ट्राईकला उभे राहून ते चेंडूची पाहणी करतात आणि नंतर गोलंदाजावर तुटून पडतात. ते आशिष दरेकर माझ्या मते आता जिम्मेदारी असेल ती विनय ठाकूर, प्रथमेश भुजबळ यांच्यावर की या सामना जर जिंकायचा असेल तर त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन नेलेले आहेत त्यांनी. तरी सांघिक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पोदी एंड कडून मारा करताना विनय ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईकला आहे बाबू, नॉन स्ट्राईकला आहे आशू. विनय टू बाबू, दोन्ही प्रमुख खेळाडू बापदेव संघाचे काय कारनामा करतात. सेमीफायनलच्या प्रथम सेमीफायनलचा सामना एम के ट्रॉफी 2021. पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात होते. 50 धावांचं आव्हान स्पार्टन संघासमोर. पहिला चेंडू घेऊन विनय ठाकूर तयार. स्ट्राईकला बाबू, शफल होते. सुंदर चेंडू काय फलंदाजाला समजत नाही. निर्धाव चेंडू आणि स्टंपच्या मागे आहेत ते विनोदजी सपकाळ, अतिशय अनुभवी विकेट कीपर. आपल्याला माहिती आहे की एकही चेंडू त्यांच्या हातातून जात नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा खाली, विनोद सपकाळ डाय मारून आपल्याच स्टाईल मध्ये कॅच पकडताना या चेंडूसाठी विनोद सपकाळ यांना 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येतंय. ही सुनील मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक विनोद सपकाळ यांना. या झेलसाठी पहिला झटका बसतोय तो बाबूच्या रूपात स्पार्टन संघाला. आता मात्र स्पार्टन संघाला पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर पहिला झटका. विनोद सपकाळ यांचा अतिशय उत्कृष्ट झेल, त्याची उत्कृष्ट गोलंदाजी विनय ठाकूरच्या माध्यमातून. विनय ठाकूर आता आपला अनुभव पूर्णपणाला लावताना पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर बळी घेतोय. मोठा बळी म्हणता येईल, अनुभव खेळाडूचा बळी त्यांनी घेतलेला आहे. आता नौका फलंदाज मैदानात मध्ये ऋषी दरेकर, दोन्ही बंधू आशू ऋषी मैदानात. दोन्ही बंधू काय कामगिरी करतायत या संघासाठी. आता मात्र आशिष दरेकर स्ट्राईकला, पुढचा चेंडू घेऊन शफल होतोय. सुंदर पटका लेग साईडला षटकार. पहिला चेंडू खेळताना आशिष दरेकर याचा बॅट मधनं निघतोय षटकार. टाळ्यांच्या स्वरूपात अभिनंदन करताना या खेळाडूचे. आशिष दरेकर यांना थोडं पण प्रेशर ते स्वतःच्या अंगावर घेत नाही. पहिल्या चेंडूवर बॉलरवर प्रेशर टाकताना पहिल्या चेंडूवर षटकार लागतोय आणि संघाची धावसंख्येत ची सुरुवात होते. 6 धावेनी संघाची धावसंख्या 1-6. पुढचा चेंडू विनय ठाकूर, सुंदर चेंडू, चेंडूला सन्मान दिला आहे. मात्र 1 धाव घेण्यात यश. 1 धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 1-7. मी पुढच्या सेमीफायनलच्या दोन्ही संघाला विनंती करतोय आपल्या खेळाडूंनी मैदानात उपस्थित राहायचंय. मी रायझिंग एम के वॉरियर संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षात जायचं. पुढचा चेंडू सुंदर पद्धतीने ग्लाइड केला आहे. 1 धाव पूर्ण. गचा क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळतोय तो स्पार्टन संघाला. 4 धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-11. ते संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची. आम्ही काय प्लेयरांना बोलवायला बसलोय का इथं.
दोन्ही कर्णधार इथं उपस्थित आहेत. पुढचा चेंडू विनय ठाकूर या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला ऋषिकेश दरेकर सुंदर फटका स्क्वेअर कट लगावतो आणि 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 15. पहिल्या षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 बाद 15. मी श्री गणेश कडू यांना विनंती करतोय आपण समालोचन कक्षात यायचं. आपल्या संघातील कर्णधार आपल्याला बोलत आहेत, आपण समालोचन कक्षात यायचंय. तरी पुढचा सामना असेल तो वॉरियर्स वर्सेस रायझिंग. मी श्री रोहिदाजी परंडवाल यांना विनंती करतोय आपण नाणेफेक करायची आहे. नाणेफेकीचा कौल आजच्या दिवसातील दुसरा सेमीफायनलचा सामना नाणेफेक होते. नाणेफेक जिंकतोय तो रायझिंग MK रायझिंग संघ. आकाश पठारिया थोड्याच वेळात निर्णय कळवायचा आहे. रायझिंग संघ काय स्ट्रॅटेजी तयार करतोय. साहिल परंडवाल विवेक भुजबळ यांच्या संघासमोर पुढचं षटक. आता मात्र प्रथमेश भुजबळ यांना मागे ठेवले आणि बाबू याला याच्या हातात जबाबदारी दिली आहे हे षटक. आणि स्ट्राईकला मात्र आशिष दरेकर पासून वाचून राहावं लागेल. ते या गोलंदाजाला आशिष दरेकरच्या बॅटीला जर बॉल लागला तर सीमा पार जाईल. हे त्या गोलंदाजावर तेवढंच प्रेशर असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 1 बाद 15. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन बाबू पोदी एंडकडून मारा करताना पहिला चेंडू स्ट्राईकला आशू नॉन स्ट्राईकला ऋषी. पहिला चेंडू खोलवर चेंडू ऑफ साईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव ही सहजरित्या पूर्ण करतायत फलंदाज. सुंदर चेंडू टाकला होता बाबू यांनी. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. 1 बाद 17. मी सौरभ ठोकल उर्फ अल्टो याचे MK ट्रॉफी तर्फे हार्दिक स्वागत करतो. पुढचा चेंडू घेऊन बाबू टू आशू सफल होते. लेग साईडचा चेंडू लेग साईडला जातोय. पंच स्वेअर घोषित करतायत. अवांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. 1 बाद 18. पुढचा चेंडू बाबू टू आशू. पुन्हा एकदा सफल होतोय आशू. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने. आता मात्र एसटी रक्षक पण चेंडू दिसत नाहीये. 1+4 5 धावा अवांतर धावा मिळतायत. ते स्पार्टन संघाला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23. 1 बाद 23. अवांतर धावेने संघाला सर्वात मोठं टेन्शन आलंय ते विनय ठाकूर. त्यांनी जबाबदारी दिली होती बाबू याला. मात्र बाबू काहीसा प्रेशरमध्ये गोलंदाजी करताना, कारण स्ट्राईकला तेवढाच मोठा फलंदाज आशिष दरेकर त्याच्या पट्ट्यात जर चेंडू आला तर सीमा पार जाणार हे बाबू याला देखील माहिती आहे. म्हणून त्याच्या बॅटीपासून लांब चेंडू टाकायचा प्रयत्न, मात्र अतिशय लांब चेंडू टाकला आणि तो स्वैर झाला. आपले अनुभवी विकेट कीपर देखील त्याला त्या चेंडूला पकडू शकले नाही. पुढचा चेंडू घेऊन बाबू पोदी एंडकडून तयार. बाबू टू आशू. आशू सफल होताना पुन्हा एकदा. आता मात्र सुंदर चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल. आशिष दरेकर यांना एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24. 1 बाद 24. आता मात्र ऋषिकेश दरेकर स्ट्राईकला. मागच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारून ऋषिकेश दरेकर पुढचा चेंडू फेस करताना बाबू यांचा. बाबूचा पुढचा चेंडू शॉर्टपट पद्धतीचा चेंडू लेग साईडला पुल केला. 1 धाव पूर्ण. प्रथमेश भुजबळ चेंडू खाली. एका धावेने समाधान मानावं लागतं. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 25. बाबू आता मात्र पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी करताना कमबॅक करतोय. एका धावेने काही फरक पडणार नाही विनय ठाकूर यांना देखील माहिती आहे. त्यामुळे विनय ठाकूर चेअर करताना पाठीशी घालताना आपल्या गोलंदाजाला पुढचा चेंडू घेऊन बाबू तयार. बाबू टू आशू. डेड बॉल घोषित करतात. चेंडू निसटलाय तो गोलंदाजाच्या हातातून. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू आणि समोर फलंदाज आशिष दरेकर
बाबू आता दडपणाखाली गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. पुढचा चेंडू बाबू घेऊन तयार. सुंदर चेंडू बॅटची कडा येतो. आता मात्र विनोद सपकाळ यांच्या हातून झेल सुटणार नाही. मोठा झटका, मोठा बळी मिळतोय तो पाटण संघाला. सुनील मोरे यांच्याकडून अजून 500 रुपये लागू विनोद सपकाळ यांना. रोख पारितोषिक जेवढे झेल ते पकडतील 500 रुपये प्रत्येक झेलसाठी त्यांना लागू करण्यात आले. तर श्री सुनील मोरे यांच्याकडून संघाची धाव संख्या 2 बाद 25. अतिशय सुंदर कमबॅक केलेला आहे बाबू यांनी. सुंदर झेल विनोद सपकाळ यांच्या माध्यमातून. आता मात्र गौरव कानपिळे मैदानात. गौरव कानपिळे देखील उत्कृष्ट फलंदाजी करतात. पुढचा चेंडू घेऊन बाबू तर स्ट्राईकला नौका फलंदाज गौरव कानपिळे. गौरव टू बाबू. सुंदर चेंडू एसटीच्या थोडा बाजूने जातोय की काय. चेंडू अपील करतायत विनोद सपकाळ. विनोद सपकाळ फुल कॉन्फिडन्सने अपील करतात. पंचांकडे लक्ष. पंच रिव्ह्यू घेत आहेत विनोद सपकाळ. धोनी सारखे विनोद सपकाळ आहेत. जसा धोनीवर विश्वास असतो तसाच विनोद सपकाळवर विश्वास. मी खेळाडूंना विनंती करतोय आपण यायचं नाही. विनय ठाकूर आपण मैदानातून बाहेर यायचं नाही. आपल्या इथं अनुभवी थर्ड अंपायर आहेत. मी श्री गणेशजी कडू तसेच राकेशजी भुजबळ यांना विनंती करतोय आपण नॉट आउट देतात आणि रिव्ह्यू गमवतोय तो लेजंड संघ. रिव्ह्यू गमवताय तो लेजंड संघ आणि षटकातील अजून शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला बाबू याच्याकडून. गौरव कानपिळे सज्ज. पुढचा चेंडू घेऊन बाबू सज्ज. सुंदर गोलंदाजी बाबूचा. सुंदर कमबॅक. शॉर्ट पिच मध्ये चेंडू हवेत. चेंडू खाली. मुस्तफा सुंदर झेल पकडतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला लेजंड संघाकडून. तिसरा झटका बसतोय तो लेजंड संघाला, स्पार्टन संघाला. गौरव कानपेच्या रूपात तिसरा झटका. संघाची धाव संख्या स्थिर. संघाची धाव संख्या 3 बाद 25. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. अजून 12 चेंडू. 25 धावांची गरज जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस या सामन्यातील नियम. प्रथमेश भुजबळ यांनी हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल याची नोंद घ्यायची. प्रथमेश भुजबळ हॅट्रिक घेतली तर रोख 1000 रुपये. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं. प्रथमेश भुजबळ टू ऋषी दरेकर. सुंदर चेंडू अपील करतो फलंदाज मात्र बाद. पहिल्या चेंडूवर मोठा झटका मिळतोय तो पाटण संघाला. प्रथमेश भुजबळ दाखवून देतोय आपल्या गोलंदाजीची कमाल. पहिल्या चेंडूवर बळी. मोठा झटका देतोय तो पाटण संघाला. कमबॅक करतोय तो लेजंड संघ. प्रथमेश भुजबळ अनुभवाचे बोल आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजी आणि आता गोलंदाजी देखील त्याच फॉर्म मध्ये करताना प्रथमेश भुजबळ. विनोद सपकाळ तिसरा झेल. 1,500 रुपये जमा झालेले आहेत आपल्या खात्यात.
विनोद सपकाळ यांची सुंदर अशी एष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश भुजबळ यांनी कमबॅक करून दिलाय, मोठा झटका दिलाय तो स्पार्टन संघाला. आता मात्र स्पार्टन संघाला जिंकायचा असेल तर काहीतरी जादू करावी लागेल. विनय ठाकूर यांनी सुंदर अशी कॅप्टन्सी दाखवलेली आहे आपल्याला करून. आता पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश भुजबळ, पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर असं एष्टी रक्षण पाहायला मिळते. विनोद सपकाळ वयाच्या 55व्या वर्षी देखील असं एष्टी रक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात ते विनोदजी सपकाळ. लगातार 2 निर्धाव चेंडू. स्पार्टन संघाची परिस्थिती आता मात्र विचार करावा लागेल स्पार्टन संघाला काय चुकलं, कुठलं गणित चुकलं. लवकर विकेट घालवल्याचा मोबदला मिळालाय तो लेजंड संघाला. पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश भुजबळ, शॉर्टपटमध्ये चेंडू, पंच फयर घोषित करतायत. त्यानंतर धावेने संघाची धावसंख्येत थोडीशी हालचाल, संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 3-26. प्रथमेश भुजबळ यांना कान मंत्र देताना कॅप्टन विनय ठाकूर. पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश भुजबळ तयार, स्ट्राईकला येतो नौका फलंदाज. सुंदर चेंडू. प्रथमेश भुजबळ काय चेंडू समजत नाहीये फलंदाजाला. आज तो प्रथमेश भुजबळ ज्यांनी आपल्याला आठवत असेल पारगाव संघाविरुद्ध जो सामना झाला होता त्या सामन्यात 1 चेंडू 2 धावेची गरज होती आणि निर्धाव चेंडू काढला होता कर्नाळ स्पोर्टच्या मैदानावर. तोच प्रथमेश भुजबळ. पुढचा चेंडू उंचावर जातोय, चेंडू, चेंडू काढली स्वतः विनय ठाकूर आणि सुंदर झेल. दुसरा झटका प्रथमेश भुजबळ देतोय स्पार्टन संघाला. आता मात्र सामना एकतर्फी होताना दिसतोय आपल्याला. स्पार्टन संघाने होप सोडलेले दिसतंय. आता मात्र मंदार घडशी मैदानात येताना ज्याने PPL ला 6 चेंडू मध्ये 30 धावा खाल्ल्या होत्या तोच मंदार घडशी. 26 संघाची धावसंख्या 26. मी वॉरियर संघाला विनंती करतो, आपण आपला रायझिंग संघाला विनंती करतो आपण निर्णय कळवायचा आहे. सामना लगेचच चालू करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. षटकातील 2 चेंडू शिल्लक. माझ्या मते प्रथमेश भुजबळ यांनी फक्त 1 धाव दिली आणि 2 मोठे हादरे पाटण संघाला दिले. तर ऑलराऊंडर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश भुजबळ यांच्याकडून. पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश भुजबळ तयार, स्ट्राईकला राकेश नाईक. राकेश याचा फुलटच चेंडू मात्र बॅटला कनेक्ट होत नाही आणि गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला लेजंड संघाकडून. मात्र 4 धावा रोखण्यात येत, 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण होते. 3 धावेने अवंतर धावसंख्या 22च्या स्वरूपात 3 धावा मिळतात. लेग बायच्या स्वरूपात 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 29. 3 बाद 29, 4 बाद 29. माफ करा, 5 बाद. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. षटकातील शेवटचा चेंडू प्रथमेश भुजबळ. सुंदर गोलंदाजी प्रथमेश भुजबळ यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू घेऊन तयार, शॉर्टपट मध्ये चेंडू, सुंदर फटका. बंटी बवेजा यांचा सुंदर झेल. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल आपटून आपला आनंद व्यक्त करताना बंटी बवेजा. प्रथमेश भुजबळ ऑलराऊंडर कामगिरी केलेली आपल्या संघासाठी. चांगल्या परिस्थितीत नेऊन ठेवल्या आपल्या संघाला. 6 चेंडू 21 धावा. रायझिंग संघ आकाश पटरिया, आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. आपल्याला शेवटचा कॉल असेल, आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे. पंच सामना त्वरित चालू करायचा. विनय ठाकूर आपण थोडं सहकार्य करायचंय. विनय ठाकूर यांनी जबाबदारी सोपवलेली आहे. नौका गोलंदाज, युवा गोलंदाज मुस्तफा याच्याकडे. आपल्याला आपण जर पाहिलं असेल तर PPL आपली जी झाली पोदी प्रीमियर लीग 26 जानेवारीला
तेव्हा देखील युवा खेळाडूंना आपण प्राधान्य दिलं. आज देखील आपण तेच पाहतोय, युवा खेळाडू चांगली कामगिरी करताना, चांगलं खेळ दाखवताना. सर्व उदयमुख खेळाडू संघातील चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मुस्तफा तयार. मुस्तफा टू राकेश बॅटेची कडा, विनोद सपकाळ चेंडू खाली, 2000 रुपये खात्यात विनोद सपकाळ यांच्या. आता मात्र सुनील मोरेजी यांच्या खात्यातून 2000 रुपये गेलेले आहेत विनोद सपकाळ यांच्या खिशात. विनोद सपकाळ यांच्या चेहऱ्यावर स्माइल. माझ्या मते 2000 रुपये त्यांनी कमवलेले आहेत. 4 झेल. आकाश पटेरे आपण निर्णय काढवायचा आहे. फलंदाजी स्वीकारली आकाश पटेरे यांच्या रायझिंग संघाने. मी दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती करतोय आपण मैदानात उपस्थित राहायचं. सामना संपल्या आपण लगेचच क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं. हार्दिकने जर 3 षटकार लगातार लगावले तर श्री गणेशजी कडू यांच्याकडून रोख 2000 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू मारायचा प्रयत्न मिस होतोय. सुंदर गोलंदाजी युवा गोलंदाजाकडून. मुस्तफा हाईट जरी कमी असली तरी टॅलेंट मात्र भरपूर आहे या खेळाडूमध्ये, दाखवून देतोय. विनय ठाकूर यांची कॅप्टन्सी पाहावी लागेल. चांगली कॅप्टन्सी त्यांनी केली आहे या सर्व सामन्यांमध्ये. पुढचा चेंडू सफल होते. पुढे मारण्याचा प्रयत्न, बॅटीला काही चेंडू शिवत नाही. अवंतर धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 30. 3 चेंडू 3 षटकार कुठल्याही. बंटी वाकडे देखील यांनी देखील मारले तरी 2000 रुपयाचं पारितोषिक श्री गणेशजी कडू यांच्याकडून. बंटी ग्राउंड शॉट मारून काही होणार नाहीये. षटकारांची गरज आहे. 2 धावेचा प्रयत्न, ओव्हर थ्रो. अशा परिस्थितीत ओव्हर थ्रो करतो तो स्वतः गोलंदाज. पंच किती धावा? टोटल 6 धावा. मोफत 4 धावा दिल्या त्या लेजंड संघाने स्पार्टन संघाला आणि परत एकदा सामन्यात जिवंत ठेवलंय. बंटी यांनी पहिला 6 मी माझ्या मते मारला असं घोषित करतो. अजून 2 षटकार जरी लगावले तरी 2000 रुपयाचा पारितोषिक. बंटी लगातार 2 षटकार जरी मारले तरी सामना मात्र लेजंड संघ जिंकतोय. पण क्रिकेट आहे, त्यात काही होऊ शकतं. पुढचा चेंडू मुस्तफा टू बंटी. बॅट घुमवतोय. पंच स्वैर घोषित करतायत. अजून या सामन्यात काही जादू बाकी आहे का? कारण 2 चेंडू आणि 13 धावा. जर 2 षटकार लगावले, एक जरी स्वैर चेंडू आला तर सामना फिरण्यात वेळ लागणार नाही. आणि आता मानसिक दबाव टाकताना विनय ठाकूर बंटी याच्यावर. बंटी याला जर 2 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक लगावलेले. बंटी मात्र बॅट फिरवतायत पण काही स्पर्श होत नाही चेंडूचा आणि बॅटेचा. निर्धाव चेंडू. आता मात्र सामना औपचारिकता बाकी आहे. त्या सामन्यात लेजंड संघाने सामना जिंकलेला आहे आपण असं म्हणू शकतो. शेवटचा चेंडू. पुढचा सामना असेल सेमीफायनलचा दुसरा सामना, रायझिंग वर्सेस वॉरियर. आता मात्र विनय ठाकूर यांचा लेजंड संघ MK ट्रॉफीच्या फायनल मध्ये प्रवेश करणारा आजच्या दिवसातील पहिला संघ. टाळ्या वाजवायच्या या संघासाठी. प्रथमेश भुजबळ, विनय ठाकूर, बंटी ठाकूर, बंटी बवेजा. मी